सकाळी सकाळी अपूचे पप्पा निघाले होते ऑफिसला आणि आपू मस्त त्यांच्या बॅगवर जाऊन बसली होती. तिला पण जायचं असतं त्यांच्यासोबत आणि मग तिला थोडंसं मनवलं की मग उठली होती आणि तिच्यासाठी असे फ्रॉक बनवले होते. मी ऑनलाईन ऑर्डर केले होते तर छान आले होते आणि डेली यूजला छान आहेत. 4 पीस आले होते एका पॅकमध्ये. तर नंतर दुपारी मस्त ढोकळा वगैरे बनवला होता आणि आपूला थोडासा दिला. बरा झाला होता, तेवढा काही छान नव्हता झाला. आणि मग नंतर आभाळ आलं होतं तर वर गेलो कपडे काढायला आणि आपू पण थोडी हेल्प करते मला. म्हटलं पाऊस यायच्या आत वर जाऊया, तर कारण की पाऊस जर आला ना तर आपूला घेऊन जायचं वर म्हटलं की खूपच परेशानी होता. आणि एवढं छान फूल धरलं होतं झाडाला, तर खूप छान वाटत होतं बघून. तोडू पण वाटत नव्हतं. म्हटलं चला राहू द्या. आणि संध्याकाळी मला पावभाजी बनवायची होती तर म्हटलं चला आता थोडी तयारी करून घेऊया. आपू खेळत होती तिच्या फ्रेंड्ससोबत, कारण की ती तशी काय मला काहीच करू देत नाही संध्याकाळचा स्वयंपाक. तर तिची फ्रेंड येते खेळायला तर थोडं खेळतात त्या दोघी. मग त्या दोघींचं खेळणं सुरू होतं आणि मग नंतर मी पण कुकरला लावून घ्यावा म्हटलं काही भाज्या, आणि घरामध्ये होत्या त्यामुळं मग म्हटलं चला बनवूया. बाहेरचं नेहमी खाऊन खाऊन कंटाळा पण येतो. म्हटलं घरी बनलीच जर चांगली रेसिपी आपल्याकडून झालीच तर आपण नेहमी बनवू शकतो. त्यामुळं मग चला करूया म्हटलं. तर तेच बनवत होती आणि ते पण यायचे राहिले होते ऑफिसवरून. तर होऊन जाते म्हटलं ते येईपर्यंत. आणि गरम गरम पाव शेकले की बनून जातं लवकर. तेवढ्यात तेच आले आणि आपू कसं ते आले की एवढी पळते, त्यांच्याजवळ लवकर जातच नाही. तिला वाटतं की तिच्या मागे मागे सारखं असं करत होती. आणि नंतर मग या दोघांचं चाललं होतं खेळणं. तर म्हटलं चला तोपर्यंत आपण आपलं पावभाजीकडे लक्ष देऊया. कारण की मी पहिल्यांदाच म्हणजे याआधी बनवली होती पण तेवढी काही खास नव्हती बनली. त्यामुळे म्हटलं आज सर्वच छान असं बनवूया म्हटलं. तर मग खूप वेळ लागतो याला बनवायला आणि ते ना छान कांदा टमॅटो असं फ्राय होऊ दिला की छान लागतं. त्यामुळं माझं चाललं होतं खूप वेळ लागतो म्हणून मी त्यांना सांगितलं होतं. तर आधी चहा वगैरे करून दिला त्यांना आणि पावभाजी एवढी टेस्टी झाली होती, खूपच छान झाली होती. तर आम्ही मस्त पावभाजी वगैरे खाल्ली. आणि संध्याकाळी आपण असे काही गुण करत होती की आम्ही आधी कधी पाहिलंच नाही तिला असे गुण करताना. सारखं कूलरवर मोबाईल ठेवणं आणि घेणं आणि बोलणं हे चाललेलं तिचं खूप वेळ. आणि टेडीचं मस्त लाड करत होती, परत मोबाईल ठेवत होती. माझ्याकडे बघून कदाचित असं काही करत असेल काय माहिती. पण तिचं हे बघून आम्हाला खूपच नवल वाटलं की केवढंसं बाळ होतं आणि केवढं झालं आणि लगेच असं खेळायला लागलं स्वतःचं स्वतः. आणि एवढं छान बडबडत होती की आता ते ना खूपच छान होतं. म्हणजे आम्ही तिच्याकडे बघतच राहिलो आणि मग फोन ठेवणं परत घेणं हे तिचं चाललेलं. तर खूपच छान वाटलं आम्हाला. आणि मग असाच टाईमपास झाला आमचा रात्री. चला बाय.